चला जाऊयात मॅचकडे. एक महत्त्वपूर्ण लढत. दोन संघांचा विचार केला तर दोन्ही संघांकडे चांगली स्टारकास्ट असलेले बलाढ्य संघातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. कारण अंडरआर्म क्रिकेटचं विश्व आपण पाहतोय आणि त्या अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामधील अंडरआर्म क्रिकेटची दुनियादारी ज्याने जगलेत ते तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या काळातील चर्चेतील असलेला खेळाडू म्हणून दिवेची चर्चा पाहायला मिळते. पण अंडरआर्म क्रिकेट विश्वातील अंडरआर्मचा बेताज बादशाह ज्याने खऱ्या अर्थाने यूट्यूब लाईव्हची संकल्पना नसताना देखील ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, प्रत्येक मुंबई नगरीमध्ये ज्या खेळाडूची चर्चा राहिली तो दीपू आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय. मला वाटतं विजय सर यांना देखील काही आठवणी जाग्या झाल्या असतील दीपूला पाहता, लाराला पाहता, अर्थातच निलेशला पाहता. असल्फासारखा एक बलाढ्य संघ, स्थानिक आंबोली संघातून सुरुवात, पण मोठ्या व्यावसायिक गटातील मजल. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलात तर कव्हरला खेळलेत. दिवेश पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेशच्या विपक्ष आपल्याला सुरेश देखील पाहायला मिळत आहेत. एका संघामध्ये खेळणारे दोन खेळाडू आज मात्र एकमेकांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये. क्रिकेट, स्थानिक क्रिकेट हेच आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तुम्हाला आहे ना ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. प्रामुख्याने व्यावसायिक गटामध्ये तीच कुठेतरी स्थानिक गटातून एक चांगली संघ बांधणी करून ती टीम बनवली जाते. यावेळेला लेग साईडला स्क्वेअर लेगला खेळले प्लेयर आहेत तिकडे. ही मॅच इंटरेस्टिंग होणार, जबरदस्त होणार, चांगली फाईट होणार ही लढत. सामना क्रमांक आजच्या दिवसातील 6वा, दिवस क्रमांक 3, अंतिम दिवस. ही दुपारची सत्र, दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा हा थरार. यावेळेला कव्हर्सला केलेत, बॉल हातात, फेकी केलाय, रन 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 आलाय. दिवेशची रनिंग बिटवीन खूप चांगली आहे. मुंबई अंडरआर्म क्रिकेट तसं पाहता आता मात्र एक वेगळीच मुंबई अंडरआर्म क्रिकेटची चर्चा पाहायला मिळते. जर आपण पूर्वीचा काळ पाहिला, अनेक जण क्रिकेट खेळत आलेत अंडरआर्म क्रिकेटचं, पण ते काही ग्लॅमर नव्हतं. ते काही अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेवढ्या काही गोष्टी मात्र यावेळेला लेग साईडला खेळलेत. त्यावेळेस टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट घालणं बंधनकारक नव्हतं, शूज घालणं, कारण त्यावेळेस त्या ॲक्सेसरीज उपलब्ध करणं देखील खूप कठीण असायचं. स्लीपरवरती अनेक जण क्रिकेट खेळले, हाफ पॅन्टवर क्रिकेट खेळले, पायी चालत प्रवास करून ग्राउंडवर दाखल झालेत. फोन नसताना कॉन्टॅक्ट करून संघाला कॉर्डिनेट करून संघाची बांधणी केली आहे. ते क्रिकेट खूप वेगळं होतं. आज आता अलीकडे ग्लॅमर आलंय. दरम्यानचा बॉल इथे जर आपण पाहिला तर डेड बॉल. यावेळेला गॅपमध्ये, ओहो नाईस फिल्डिंग यार, चांगला बॉल, प्रयत्न केला. गॅपमध्ये खेळले दिवेश. दिवेशच्या बॅटमधून चौकार आलाय. जबरदस्त ड्राईव्ह केला तिकडे, थोडा दूर राहिला पण फिल्डिंग एफर्ट चांगले होते. बॉल थोडासा पासिंग झालं. बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा पॉइंट कव्हरला खेळले सुरेश. सुरेश आहेत, फेकी केलाय. स्थानिक विभागातील या परिसरातील अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईतील असलेल्या अनेक व्यावसायिक गटाला या विभागातून अनेक मोठमोठे तारे सितारे दिलेत. त्यातीलच अनेक तारे सितारे आपण या क्रीडा नगरीमध्ये आता या क्षणाला समोर पाहतोय. एक ओव्हर आणि रन झालेत 9. चला टीम मीटिंग अधिक नको. एका ओव्हरचा खेळ समाप्ती झाला, रन झालेत 9.
तिकडे सायलेंट सायलेंट थोडं सायलेंट. बॉलर अनुप आहेत. सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत अनुप. पहिल्या ओव्हरची धावसंख्या चांगली आहे. सलामीचे दोन बॅटर दिवेश आणि शिवाजी ही जोडी आपण पाहतोय. तिकडे आरडाओरडा नको आहे. दरम्यानचा पहिलाच बॉल. निलेश निलेश आहेत तिकडे. अर्थातच लारा. ओमकार मलाड संघासाठी हा खेळाडू देखील नेहमी चर्चेत राहिलाय. बरीच वर्ष तो देखील खेळताना पाहायला मिळाला. असल्फासाठी खेळला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. बॉल खाली बसताना पाहायला मिळतोय. रन एक असेल. स्कोर एकने पुढे जातोय. यावेळेला फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. तिकडे बॉल काय कव्हर केलाय. काय जबरदस्त आला तो प्लेयर. निलेश मात्र त्या प्लेयरला तिकडे टाई द्यायला गेलेत. चांगला ड्राईव्ह केला होता दिवेशने. तेरा रन धाव फलकावर. षटक क्रमांक 2. फुलटॉस हिट करण्याचा प्रयत्न. काय कव्हर केलाय बॉलर अनुपने देखील. वेगाने फेकला होता. अनुप देखील हिटचा प्रयत्न करत होता. वाट पाहत होता. षटक क्रमांक 2 14. बॉल झालेत 14 रन. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळत आहेत. बॉल हातात. डॉट बॉल. 1 to go. शेवटचा बॉल. 5 बॉल ना. एक मिनिट. 4 बॉल. 4 बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॉल खाली बसताना पाहायला मिळालाय. बॉल अगदी योग्य पटलावर पिचिंग केलाय. थोडा 9 लाईनीपासून थोडा जवळपास पिचिंग केलाय. बॉल खाली बसला त्यामुळे डाऊट वाटला. पण बॉल नोच्या जरा पुढे पडलाय. 1 to go. सलामीचे बॅटर दोनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. त्या मूड मध्येच होते तो. अंदाजच तिकडे आपले स्थानिक नगरसेवकांच्या दर्शन घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला या खेळाडूने. म्हणजे नक्कीच फायनल पर्यंत मजल राहणार आहे. रन जर आपण पाहिलं तर 16 रन झाले. 2 ओव्हर आणि रन झाले 16. चला यानंतर होणारी मॅच. दोन्ही टीम रेडी राहायचे. पुढचे 2 संघ. ओव्हर नंबर 3. बॉलर आहेत सुरेश. अर्थातच सुरेश या स्थानिक विभागातील खेळाडू. या खेळाडूची देखील चर्चा संपूर्ण मुंबईभर. एक यशस्वी कॅप्टन म्हणून चर्चा. अगदीच ओमकार मलाड सारखा जो सध्याच्या घडीतला एक बलाढ्य स्टारकास्ट घेऊन ज्याने संघ बांधणी करण्यामध्ये महत्वाचा घटक राहिलाय तो सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. लेग साइडला फ्लिक करायचा होता. रन मात्र आला नाहीये. नवज्योत विरुद्ध बिट्टी. नवज्योत विरुद्ध बिट्टी. मिहिर कॉन्टॅक्ट करा. कॅप्टन मिहिर कॅप्टन कॉन्टॅक्ट करा. यावेळेला लेग साइडला फ्लिक केलाय. मिहिर
बिट्टी 11 कॅप्टन मिहीर कॉन्टॅक्ट करायचंय. बिट्टी 11 बिट्टी 11 कॅप्टन मिहीर कॉन्टॅक्ट करा. दरम्यानचा बॉल वाईड असेल. कुठेतरी स्कोअरग्राफ आहे ना मेंटेन केलंय, म्हणजे धावसंख्या थोडंसं कंट्रोल केली आहे. पण प्लसमध्ये बॅटिंग टीम आहे, कारण विकेट सेट आहेत. दोनही बॅटर कुठेतरी टिकून आहेत, त्यामुळे जोडी घातक ठरू शकते. ही जी जोडी आहे ना अगदीच पुढे जाऊन घातक ठरू शकते. समोर कव्हर्सला खेळलेत प्लेयर आहेत तिकडे. रन पुन्हा एकदा पुढे जातोय. 19 रन झालेत. क्या बात आहे, काय चांगला स्ट्रोक होता, काय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शिवाजीला देखील प्रश्न पडले, चिंतेत राहिलाय. चांगला वेल स्टॉप. कोणी अडवला? सचिन. सचिन चांगली फिल्डिंग. स्कोअर ग्राफ पुढे पुढे चाललाय, पण अजून ती धावसंख्या आपल्याला दिसत नाहीये. चेक केलाय. 4 बॉल. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. म्हणजे तसं पाहता हे दोन विपक्ष खेळाडू आहेत, विरुद्ध खेळत आहेत, 2 बॉल बाकी आहेत. पण एकमेकांचे डावपेच या दोघांना माहिती आहे, जाणीव आहे एकमेकांचे. क्रिकेटचा अभ्यास दोघांना ठाऊक आहे, कारण एकाच संघामधून एकमेकांना कानमंत्र देत आलेत. त्यामुळे या दोघांना एकमेकांच्या खुरापती माहिती आहेत. दिवेश काय खेळणार आहे आणि दिवेशला माहिती आहे सुरेश काय बॉलिंग टाकणार आहे. पण क्रिकेट असं असतं ना, शेवटचे अजूनही बॉल आहेत. इथे पुन्हा एकदा कव्हर्सला खेळलेत. सुरेश देखील दिवेश पासून टप्पा दूर ठेवला जातोय, जेणेकरून बॅटचा फ्लो ओपन केला तर खूप बॅट ताकदीने वापरावी लागते. एखादा फटका खेळताना कदाचित बॉल वर जाऊ शकतो, बॉक्स आउट देखील होऊ शकतात, त्यामुळे दूर टप्पा ठेवलाय. शेवटचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक केलाय आणि अवघी 1 रन. षटक समाप्ती. रन जर आपण पाहिलं तर रन झाले 23. 18 बॉल आणि 23 रन झालेत. इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळते. शक्ती बॉईज आणि विले पार्ले. टॉस केला जाणार आहे. शक्ती बॉईज या. शक्ती बॉईज. विले पार्ले आणि शक्ती बॉईज आपण उपस्थित राहा. शक्ती बॉईज कॅप्टन. शक्ती बॉईज कॅप्टन. हात दाखवायचे आपण आहे काय? बॉलर आहेत अनुप. शक्ती बॉईज लवकर या. शक्ती बॉईज कॅप्टन येत आहेत. शक्ती बॉईज कॅप्टन येत आहेत. शेवट ओव्हर. अनुप बॉलर आहेत. सलामीची 2 बॅटर अजूनही टिकून आहेत. एक बाउंड्री मित्रांनो, एक बाउंड्री आली आणि तदनंतर स्कोअर ग्राफ अजूनही वर चढलेला नाही. गॅपमध्ये शिवाजी. ओमसाई संघाचा बराच फॅन फॉलोविंग आहे. ओमसाई संघ चौकार. 27. आता पुढे चाललाय धावसंख्या. शेवटचे अजूनही उर्वरित बॉल 5. टॉस केला जातोय. शक्ती बॉईज आणि विले पार्ले बॉईज. टॉस केला जातोय.
खोलवर टप्प्याचा बॉल स्टेपाडून खेळलेत 22 रन. दिवेश आता स्ट्राईकला. शेवटचे काही बॉल बाहेर राहिलेत. 2 बॉल अजूनही 4 बॉल. शेवटचे 4 बॉल. शेवटचे 4 बॉल अजूनही उर्वरित आहेत. स्ट्राईकचा बॅटर दिवेश. रिव्हर्स नाईस स्ट्रोक यार दिवेश. काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. 32 रन झालेत. प्रॉपर कनेक्ट केलाय. 32. दिवेशची हीच खासियत राहिली नेहमी. सलामीचा पहिला बॅटर म्हणून असतो. तिसऱ्या चौथ्या ओव्हर पर्यंत थांबतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा पॉइंट कव्हरला खेळलेत. रन एकच असेल. चला यानंतर होणारी मॅच शक्ती बॉईज आणि विले पार्ले स्पोर्ट्स. टॉस जिंकला विले पार्ले बॉईजने. फिल्डिंग घेतले. शेवटचे काही बॉल आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा होता. रन एकने पुढे जातोय. दीपू येत आहेत. धावफलक एकने पुढे. शेवटचा बॉल 1 to go. एक चांगली धावसंख्या आता रचली आहे. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचा होता. आणि नो लॉस ही जोडी मात्र पहिल्या डावामध्ये रन केलेत. 35 केलेत. 36 टार्गेट. 36 टार्गेट. हॅलो. चला जाऊयात सेकंड इनिंगकडे. सुरेश आणि वृषभ 2 सलामीचे बॅटर आहेत. तर बॉलर शिवाजी. पहिल्या डावामध्ये गेम जर आपण पाहिला तर दिवेश शिवाजी या जोडीने नो लॉस पहिली इनिंग खेळलेत. सुरेशला आता मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. सेकंड राऊंड महत्वाची मॅच.
मॅचला होते सुरुवात. 24 बॉल आणि 36. 12 रन आपल्याला वर अधिक आहेत. बॉलर शिवाजी. मॅचला होते सुरुवात. ओहो, नाईस बॉल. व्हेरी नाईस बॉलिंग शिवाजी. लाऊड अपील देखील केली होती शिवाजीने. कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे. त्यांना जाणीव आहे शिवाजी यांना समोरचा बॅटर एक महत्वाचा बॅटर आहे. दरम्यानचा बॉल तिकडे फिरकी घेतोय. फेकी फेकी फेकी. रन सर आपण पाहिलं एकच मिळतोय. काल पण लागला असं यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एक सिंगल रन. सिंगल रन येतोय. तिकडे गॅप मध्ये गेले. क्या बात आहे. 4 रन. म्हणजे पहिल्या डावामध्ये शिवाजी आणि दिवेश या दोघांनी कामगिरी केली. आता सुरेशला करावी लागते. एक बाउंड्री आली आहे. सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 रन आलेत. रन जर आपण पाहिली 6 रन झालेत. 4 बॉल आणि रन झाले 6. दरम्यानचा व्हाईट बॉल. मॅच दोन्ही संघांकडे तेवढीच आहे. 7 रन. यावेळेला आणि इथे जर आपण पाहिला महत्वाचा एक मोठा विकेट. सुरेश. रन जर आपण पाहिलं तर कुठेतरी बाउंड्री नंतर विकेट आली आहे. त्यामुळे आता मात्र अडचण वाढताना पाहायला मिळते. कैलासवासी अमित, स्मृती, लेफ्टी बॅटर. रन झाले 7. 1 टू गो. शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने गेलेत. गॅप मध्ये बाउंड्री. 4 रन. विकेट आला पण फरक पडला नाहीये. रन्स पुन्हा 4 ने पुढे जातील. 11. 1 ओव्हर 11.
षटक क्रमांक 2 दिवेश बॉलर. पहिल्या ओव्हरचे रन आलेत. आता उर्वरित 18 बॉल बाकी आहेत. दरम्यानचा जर आपण पाहिला तर पहिला बॉल वाईड असेल. मॅच दोन्ही संघांकडे तेवढीच आहे. काही सांगू शकत नाही आपण कोण जिंकेल. सेन्सिबल खेळलेत. यश आहेत तिकडे. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एक व्हाईट बॉल. रिव्ह्यू नाहीये. ऑन दी लाईन व्हाईट बॉल. चला प्लीज आर्ग्युमेंट नको आपल्याला. आर्ग्युमेंट नाही पाहिजे. व्हाईट बॉल. रन झाली 14. एकच बॉल झालाय आतापर्यंतचा. 14 रन झालेत. स्कोर ग्राफ चांगला आहे. धावसंख्या मेंटेन ठेवणं महत्वाचं आहे. आणि काही गरज नव्हती. वेगा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट दिली आहे. काही गरज नव्हती खरं तर या स्ट्रोकची. मनोज माघारी जातील. रन्स आपण जर पाहिलं तर 14 रन आहेत. चांगली धावसंख्या पाहायला मिळते पण विकेट दिलेत दोघांनी. त्यामुळे मॅच अडचणीत येऊ शकते. नेक्स्ट बॅटर चेतन येत आहेत. चला थोडं स्पीडअप करा. स्पीडअप करायचंय प्लीज. मॅचला वेळ होत आहे. टॅप केलाय. पुन्हा एक रन असेल. पुन्हा रन इकडे पुढे. 15 रन झालेत. 36 धावांचा पाठलाग करायचंय. अजूनही जरा तर चेक केला जातोय. दरम्यानचा बॉल. डॉट बॉल.
चांगला पिचिंग केले टप्पा. चार बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल. स्टेप पडून खेळत आहेत. लेग बाईचा रन पुढे जाईल. 1 to go. रन जर आपण पहिलं रन झालेत 16. अजूनही 20. 13 बॉल अजून 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 बॉल 20. 13 बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र तिकडे जर आपण पाहिलं तर येतो डॉट बॉल. बॅटर सेफ आहेत. 12 बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा. टीम मीटिंग जास्त नको प्लीज. टीम मीटिंग अधिक नकोय. मॅच स्पीडअप करा. मॅच स्पीडअप करा. स्पीडअप करा. स्पीडअप करा. चला 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 मॅच चालू करा. मॅच चालू करा. मॅच चालू करा. बारा बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 3. बॉलर आहे ते यश. यश आहेत बॉलर. याचा देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. वेगाने चांगली बॉलिंग, वेगावर स्वार होऊन पिचिंग करतात. स्थानिक खेळाडू आहेत. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा हा खेळाडू देखील स्टेशन वाईज क्रिकेट खेळतो. 12 बॉल 20. 2 बलाढ्य संघ, बलाढ्य स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. बारा बॉल 20. प्रति ओव्हर 10. ओहो नाईस स्ट्रोक यार. काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये खेळलेत. जबरदस्त. वृषभ सलामीचा बॅटर अजूनही आहे. सुरेश आणि मनोज विकेट टाकून गेलेत, पण ऋषभला मात्र इनिंग सांभाळावी लागते. मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेते. दरम्यानचा बॉल जज केलाय. बॉल. काय इंटरेस्टिंग मॅच आहे. अजूनही पाठलाग करायचंय 16 धावांचा. 10 बॉल. इंटरेस्टिंग मॅच. सुपर मॅच. यावेळेला नीट कनेक्ट झाला नाहीये. एक आलाय. बॉल अजूनही 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. या ओव्हरला अजून एक बाउंड्री बनते जर तरच मॅच पुढे जाऊ शकते. तीन बॉल अजूनही उर्वरित. 9 बॉल 15. खोलवे टप्प्याचा बॉल सिंगल असेल.
धावफलक अजून एक पुढे जातोय. शेवटचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा एकेरी धाव. शेवटचा बॉल 1 टू गो. गरज आहे 7 बॉल 13. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. 7 बॉल 13. शेवटचा बॉल 7 बॉल 13. लास्टला 6 बॉल 12 देखील चेस करू शकतात कारण ऋषभ चांगल्या अंदाजात बॅटिंग करतोय. या वेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिकडे सिंगल रन कंप्लीट होतोय. मॅच आली 6 बॉल 12. 6 बॉल आणि 12. चला यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही संघाने रेडी राहायचे. शक्ती स्पोर्ट्स आणि विले पार्ले स्पोर्ट्स. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. विले पार्ले 6 बॉल आणि 12 धावांचा पाठलाग करायचे. कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. सहा बॉल 12. दरम्यानचा पहिलाच बॉल. तिकडे जर आपण पाहिला तर विकेट दिलाय. महत्वाचा विकेट आलाय ऋषभला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे पण त्याला माघारी पाठवलंय. ऋषभ जर स्ट्राईकवर असता तर काहीतरी चमत्कार घडवले असते. मैदानाच्या दिशेने रवाना होतोय अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह. मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये असा काही ज्याने काय गाजवला, ज्याच्याकडे सर्व प्रतिस्पर्धी संघातील देखील खेळाडू त्याचं कौतुक करायचे असा खेळाडू दीपू, ज्याची एक क्रीडा स्पर्धा नवाकाळची क्रीडा स्पर्धा आजही आठवणीत आहे आणि ज्याचा फोटो आजही प्रत्येक जण पाहत असतील कारण तो फोटो बराच व्हायरल झाला होता. सन्माननीय राजसाहेबांनी त्याचं कौतुक केलं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल. मुंबईत कुठलंही मैदान असं दीपूने गाजवलं आणि त्याची लकी बॅट होती सिल्वोची, धागा बांधलेली बॅट आणि ती बॅट घेऊन संपूर्ण मुंबईभर दीपू प्रवास करायचा. दीपू आता मॅजिक घडवून दाखव एखादी. मॅजिक बॅट घेऊन बऱ्याच मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्याने गाजवल्यात. अगदी स्टेप आउट होऊन त्याने रिव्हर्स स्ट्रोक देखील खेळलेत. म्हणजे बॉलरला वाटलं असेल आता कीपरकडे गेला बॉल आणि विकेट आला, पण दीपूने रिव्हर्स देखील खेळून कुठे बॉल पाठवलेत. अशी त्याची कातिल नजर म्हणून ओळखला जायचा. रिवर्स रिवर्स रिवर्स. अनुभव अनुभव अनुभव. एका बाजूला अनुभव, एका बाजूला यंग टॅलेंटेड दिवेश. मॅच थोडी कठीण आहे पण त्या कठीण प्रसंगातून मॅच काढावी लागणार आहेत. रिवर्स खेळलेत. बॉल तिकडे हातामध्ये जातोय आणि क्रॉस झालाय का चेक केलं जाईल.
कुणाची विकेट असेल? कुणाला? आणि दीपूला माघारी जावं लागतंय. विकेट आलाय. नेक्स्ट बॅटर अनुप नौस्टँगीला 3 बॉल आणि गरज आहे 10. 2 बाउंड्री मारावी लागणार आहे. 3 बॉल 10. गॅप मध्ये खेळलेत आणि क्या बात आहे, 4 रन. अजून एक बाउंड्री मारायची आहे. एका बाउंड्रीची मॅच आहे. शेवटी 1 बॉल 2 देखील येईल. एक जर बाउंड्री आली तर. 2 बॉल आता किती आहे? 6. 2 बॉल 6. दिवेश एक्स्ट्रा देऊन चालणार नाही आता. एक्स्ट्रा दिला तर मॅच फसेल. 2 बॉल. दोन बॉल अजूनही 6 धावांचा पाठलाग करायचंय. आणखी एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे. वेल फील्ड यार. सिंगल कंप्लीट झालाय. नाईस यार. काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. अक्षरशः बाउंड्री थांबवली आहे. आता 1 बॉल 5 आहे. बाउंड्री मारून देखील मॅच टर्न होत नाहीये. कंपल्सरी चेस आहे. फक्त एक्स्ट्रा रन कुठे जर दिला तर मॅच पुन्हा चेंज होईल. 1 बॉल 5. एक बॉल 5. आणि या मॅचवर विजय मिळवला ओम साई. अभिनंदन. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाने मैदानात या. विलेपार्ले स्पोर्ट्स लगेच फिल्डिंग लावून घ्या. विलेपार्ले फिल्डिंग लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा दिवेश. दिवेशला मॅन ऑफ द मॅच आहे. दिवेश यायचे.